वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक लेटेस्ट सिनारिओ आलाय आता इंडिया हरल्यामुळे मॅच सेकंड टेस्ट मॅच की 4-1 आणि 3-1 न जर इंडियाची ही सिरीज जिंकली जे की 4-1 म्हणजे इथल्या पुढचे जे 3 मॅच राहिले त्याला इंडियाला पूर्णच्या सगळ्या मॅच जिंकाव्या लागतील आणि 3-1 म्हणजे एक मॅच ड्रॉ आणि लास्ट पुढच्या 2 मॅच जिंकाव्या लागतील इंडियाला. तर हा सिनारिओ की इंडिया ही झालं तर इंडिया डायरेक्ट क्वालिफाय होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये. पण 4-1 सिनारिओ मला थोडा इम्पॉसिबल वाटायला लागलाय कारण ऑस्ट्रेलियात जाऊन 4-1 सिरीज जिंकणं हिचं खूपच अवघड गोष्ट आहे सध्या तरी म्हणावं लागेल. आणि 3-1चा पण सिनारिओ मला थोडा अवघड वाटायला लागला कारण एक मॅच ड्रॉ करावं लागेल. म्हणजे आत्ताच्या घडीला ज्या मॅचेस 3 दिवसात संपतायत तिथं एक मॅच ड्रॉ करणं खूपच अवघड गोष्ट वाटते. त्यामुळे हा जो 4-1 आणि 3-1चा सिनारिओ ना तो इंडियासाठी खूप अवघड वाटायला लागला मला डायरेक्ट क्वालिफिकेशनसाठी. जर घडलं तर चांगलंच आहे म्हणजे डोळं झाकून इंडिया फायनलमध्ये जाणार पण तो अवघड वाटतो थोडा. तर 3-2चा जो सिनारिओ आहे म्हणजे इंडिया आता पुढच्या एक मॅच हरली आणि पुढच्या 2 मॅच जिंकली म्हणजे सिरीज 3-2 जिंकली तर श्रीलंकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या ज्या मॅचेस आहेत 2 मॅचेस आहेत तिथं श्रीलंकेला एक मॅच ड्रॉ करावी लागेल ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध तरच इंडिया डायरेक्ट क्वालिफाय होईल. आणि 2-2 जो सिनारिओ आहे म्हणजे पुढच्या 3 पैकी एक मॅच जिंकली एक मॅच हारली आणि एक मॅच ड्रॉ झाली तर 2-2चा सिनारिओ म्हणजे सिरीज टाय होईल. त्या केसमध्ये श्रीलंकेला कसल्याही परिस्थिती ऑस्ट्रेलिया विरुद्धची सिरीज 1-0 किंवा 2-0 जिंकलीच पाहिजे. म्हणजे आपलं सगळं त्या केसमध्ये आपलं सगळं भवितव्य निर्भर असेल श्रीलंकेवरती. त्यामुळं श्रीलंकेनं फाईट बॅक करणं खूपच अवघड आहे. खूपच महत्वाचं आहे सध्या. असा हा सिनारिओ आहे. थँक्यू.